तेव्हा ते कसं पळायचं येतं बघा. अरे फोटो नंतर म्हणलं मी आम्हाला मॉलपासून पळायचे काही हा प्रोझॉन मॉलपासून पळायचं होते आम्ही. आता फायनली फोटो तर कुठे गेलं हे ड्रेसिंग बघायची ड्रेसिंग. हे बघा मित्रांनो प्रोझॉनचा आतला व्ह्यू आहे. आता वेलकम बॅक टू द ब्लॉग. तर आजचा व्लॉग वापस गच्चीवरून सुरू होत आहे. कारण की हे बघा मी काल सांगितलं होतं ना की गहू बदलून आणणार आहे. तर हे बघा हे वाले नवीन गहू आहे. तर काल आणले होते मी जसं म्हणलं होतं सकाळी नसतं संध्याकाळीच आणणार आहे. तर संध्याकाळी कंटाळा आला होता. मी बाहेर पण गेलो होतो ना तो पाहिला असेल मावशीकडे गेलो होतो मी. तर त्याच्यामुळे सकाळीच आणले आम्ही. आणि आता थकलो आहे ना एकदम तर बोलता मला येत नाही पटपट. सकाळचा व्ह्यू आहे 9-9:30 वाजताचा व्ह्यू आहे. एवढं ऊन आहे बघा 9-9:30ला सकाळी सकाळी. आज म्हणजे आवाज सुटलेली होती म्हणून एवढं काही वाटलं नाही. तर आमचं काही प्लॅन नाही. काल ते कॅन्सल झाली म्हणजे आम्ही प्लॅनच करायचं ठरवलं नाही. आता प्लॅन केलं की कॅन्सल होतोय. तर आम्ही काय ठरवलं जेव्हा आपण निघालो कुठं जायला निघालोय तर डायरेक्ट दाखवून द्यायची सर की प्लॅन करायचेच नाही. प्लॅन केली की डायरेक्ट फ्लॉप होऊन चालली म्हणजे कॅन्सलच करावं लागतंय दरवेळेस. तर समयला म्हणलं भाई तू ये भाऊ कुठं जायचं आधीच सांगायचं नाही. तर त्या हिशोबाने सांगतो. 3 पोते राहिलेले. तर मित्रांनो मी आत्ता जात होतो आंब्याची पानं आणायला. पटापट आणून घेतो 2-4 ते फांटेच आणून घेतो. तिथं झाड आहे बघा ते आणून घेतो पण. तर मित्रांनो हे झाड आहे बघा एवढं मोठं झाड आहे बरं का. पण एवढं मोठं झाड आहे पण कधी त्याला पानच नाही आलेली. म्हणजे पानं नाही हे आंबेच नाही आले कधी एवढ्या वर्षात. आणि हे एवढंच झाड आहे पण याला कैरा वगैरे छान आहे का. तर बघू कुठं आलेले आहे का आपण. हे तर बसलेलं आहे रे त्या गाडी खाली मेन कुत्रे. ती कुत्री त्या गाडी खाल्लेली आहे. माग लागलं मी तुझ्यापेक्षा जास्त लांब पण. बरोबर सोबत तर असेल ना एकदाच भीतीने वाटत ना असं. कृष्णाने अपार कष्ट केलेले मित्रांनो ते कुत्रं हाकलण्यासाठी. हे बघा मित्रांनो एवढे सारे पानं आणलेली. आता हे सगळे मलाच लावावं लागणार आहे दाराला. आणि देवघराला थोडे लावायचे दाराला थोडे लावायचे झालं. मग आजोबांना सोडायला आलो होतो मी आत्ता इथं रेल्वे स्टेशनला. त्यांना अर्जंट जायचं होतं गावाला ते त्याच्यामुळे अचानक प्लॅन झाला. अचानक निघलो म्हणून काही सांगता नाही आलो. तर त्यांना सोडायला आलेलो होतो मी आता जातो घरी बाबा लय ऊन आहे एवढे म्हणून. तर मित्रांनो वेलकम बॅक टू द व्हिडिओ. समय आलेलं आहे बोलून घेतलं त्याला. म्हणलं भाई तू काल कॅन्सल केला आज कसं बी करून चाल डायरेक्ट. तर आता समर्थला उचलतो घरातून. उचलतो म्हणजे त्याला घेऊन जातो बाबा. ते एवढे दिवस कारणं होते ढोलचे तर आता काही कारणं नाही आहे. त्याला पटकन खाली बोलवलेलं आहे तर त्याच्याकडे जाऊ आता आपण. जायचं चाल. पोरं क्रिकेट घेऊन राहिले मित्रांनो इथं. त्या दिवशी काच फोडून काही पोट भरला नाही दिसायला यांचं. आता क्रिकेट अजून ठेवायला अजून एकाची काच फोडते म्हणजे एकटाच नाही फोडणार. जेव्हा मी असं का तेव्हा त्यांच्याकडून काही ना काही फोडतं. 2 तास मीठ फोडलं मान्य करतो मी पण एकदा फोडली ना त्यांनी त्या. मित्रांनो समर्थला तब्बल अर्धा 1 घंटा खाली थांबवल्यानंतर आलेला आहे का. म्हणजे आपण शब्द निघणार होते आमच्या तोंडातनं पण आम्ही कंट्रोल केलेलं आहे. हो डोलो आजूबाजू थकलेलो भाऊ. मित्रांनो आता आम्ही समर्थच्या घरातनं निघलो होतो तर आता 7 कडे चाललेलो आहे. तिथं सिग्नल लागू नाही फक्त नसतं मग खूप टाइम जाईल आमचा उगाच. तर आता तुम्हाला डायरेक्ट समयच्या घरी भेटतो आम्ही खाली. हे बघ हे स्वस्त चालवाल घाल याचं हे बघा ड्रेसिंग बघा बघतो ड्रेसिंग बघ. तर कुठे गेलं हे ड्रेसिंग बघायची ड्रेसिंग बघ. हे पाय नको ते सिग्नल नको म्हणलं तेच लागलं. आमचं नशीब जन्मापासूनच खराब आहे बाबा. हे बघा इथं पोलीस नाही वगैरे काही सगळं माहिती बरं का आम्हाला कोण नाही म्हणून. पण तरी याला म्हणलं या पिरेमिड जवळ. मित्रांनो मी आत्ता मागं पाहत होतो पण का हरवलं काय दिसाने गेलंय मागे. प्रोझॉनला पोहोचलेलं आहे सध्या. गाडी खाली लावतो आम्ही कारण की एरवी कुठे वर लावतात का मग वर उचलायचे आता पोलीसवाले म्हणून लावत. मित्रांनो हे बघा एवढं मोठं मॉल आहे आणि यांच्याकडे 20 रुपयाची चिल्लर नाही. कशाला बसतात तिथं मग ठिकाणी मागत बसतात. नेम प्लेट बघायची VIP कुठलचा घरातला त्यांना धरत नाही. आम्ही
बोलून चालतंय नाही आता आम्ही तिथं ते पास काढायला 100 रुपये दिले. ती बाई म्हणते ऑनलाईन आणा. आता आम्ही ऑनलाईन कुठून द्यायची? ती बाई फॅम्पे युजर येते फॅम्पे. ती म्हणते ऑनलाईन एकदा ऑनलाईन आहे सर. तर मित्रांनो आता एंट्री येतोय. आम्ही जर आत व्लॉग केला तर आम्हाला 2 मिनिटात बाहेर काढतील ते, त्यामुळे आम्ही येतो थोडं आत काम करून. हे बघा मित्रांनो, प्रोझॉनचा आतला व्ह्यू आहे. आता वर जातोय आम्ही बर्गर किंगला. आम्ही लोक आहे ना, आम्ही थोडे चल बर्गर खाऊन येऊ, ऑफर चालू आहे. तर मित्रांनो आता क्रोमात आलेलो होतो आम्ही, सबाईला झूम करतो. हे बघा मित्रांनो किती मोठे मोठे टी व्ही इथं. डायरेक्ट कोणता पाहिजे सांगा तुम्हाला, फक्त एक ना एक दिवस ह्याच्याहून मोठा. तो जो वरचा वाला आहे का, थांबा झूम करतो मी. हा जो वाला टी व्ही आहे का, हा वाला एक ना एक दिवशी येणार घरात, पाहून घ्या तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता निघलो होतो मॉलमधनं. हे बघा इथं एकदम भारी ट्रॅक आहे आमच्या मागं. ते कधी बनणार काही माहीत नाही आम्हाला, वेळ लागणार आहे. आम्ही मारायच्याच गोष्टी करतो. आत्ता चॅनल्स काढले, चॅनल काढले चॅनल्स चॅनल ड्रायव्हिंग बाई भाऊ फेमस झाला, पोस्टर लावला बाईचा डायरेक्ट. बाई फेमस झालेले आहे. बाईचे 50 मिलियन सबस्क्रायबर आहे. समर्थ दिदीचे माणसं. समर्थ चिठ्ठी तिथे माणसाला. अरे ते फायनली समर्थ चिठ्ठी दे. लॉस्ट ऑफ गाडी काढली भाऊला. भाऊ म्हणजे हेवीचा ड्रायव्हर आहे, हेवी. वर घेतो का? मित्रांनो ती जो वापस ट्रिपल सीटवाली सिरीज येणार आहे म्हणलं होतं मी तुम्हाला, ती वापस येते. याला आम्हाला घ्यायचं नसतं मागं बसलेल्याला, पण सिग्नलला उतरणार कोणाला, कंटेंट कुठं भेटणार म्हणून याला घेतो आम्ही. पोराले बिघडलेले मुलांना उदाहरण पुढं कमी आणि मागं जास्त बघता येईल. मागं कशाला त्या बघा मित्रांनो, त्याला वापस उतरवलं आम्ही. सेंटरला उभी का, सेंटरला. हा ना या बाई किती फास्ट. त्यामध्ये कसं पळायचं येतं बघा. अरे फोटो नंतर म्हणलं मी, आता मला तुम्हीच सांगा मी एवढ्या गर्दी आमच्यावर कसं होईल बरं. ए थांब रे, त्याला फोटो काढून घेऊ दे. ते बघा मित्रांनो आपला आमच्यात आम्ही ठरलेली आहे. हां म्हणजे आम्ही सगळ्यांचं ऐकतो. ते बघा तो अजून मागच येतोय आमच्या. तो कधीच म्हणजे 5 किलोमीटर झालं फॉलो करतोय तो आम्हाला. मॉलपासून पळायचं येतोय तो. हां प्रोझॉन मॉलपासून पळत होते आम्ही. आता फायनली फोटो काढून घेऊ त्यासोबत. नसतं त्याला वाईट वाटत, अरे कॅमेरावर गेला. त्याला आपण घेऊन जायचं का त्रिमूर्ती अप्पावर? त्याला का, हो. त्याला विचारू आपण. नाही डायरेक्ट घेऊन जाऊ. बसव त्याला. जायला का? बसव. अरे बस पटकन, तुला त्रिमूर्ती आप्पाला घेऊन जातो आम्ही. तिथे जाऊन भेटू. तिथं पण फोटो घेतो. बिचारा माझ्याच पैशावर खाणारे. 5 किलोमीटर झालं फॉलो करत होता, पण आम्ही तसे ब्लॉगर नाही, चांगले आम्ही. छोटू को भेजा था ऑर्डर लेने. ये हमारा छोटू है. छोटू आहे पण मोठू दिखता. मित्रांनो आता आम्ही गाडी लावत होतो. हर जगह ऑर्डर लेता है. सांगतो मी तुम्हाला. एकदम पोट भरलेलं. तर मित्रांनो डायरेक्ट रात्रीचं जेवण केलेलं आहे आम्ही त्रिमूर्ती आप्पामध्ये. मागं पाहू शकतो. जाऊ दे, येत नाही ते फ्रेममध्ये. कसं चालू समज भरला सबाई. तर आता काय, आता घरी जायचं. तर मित्रांनो आत्ता समोसा राईस वगैरे खाऊन घरी आलेलो आहे. सवायला घरी सोडले. आता जातोय समर्थ आणि मी. तर आम्ही घरी जातो. समर्थ मला सोडेल, मग त्याच्यानंतर मी घरी. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये एवढंच. तोपर्यंत बाय बाय आणि स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्लॉग.